कोणती गोष्ट वाचणार आहेस? भारी कोण? भारी वाचणार का? एके दिवशी सकाळी जंगलात सगळे प्राणी गोळा झाले. तिथे एक मोठा ओंडका पडला होता. त्याच्यावर एक छोटा ओंडका पडला होता. खेळता खेळता एक कुत्रा त्याच्यावर बसला. कुत्रा बसल्यामुळे त्याचे एक टोक जमिनीवर टेकले आणि दुसरे टोक वर आले. मग काय कुत्रा आनंदाने ओरडला, कोण कोण माझ्या बरोबर खेळणार? कुत्र्याचा आवाज ऐकून सगळे त्याच्याकडे पाहायला लागले. उड्या मारत मारत हरिण त्या ओंडक्यावर बसले. अरे बापरे! त्याबरोबर कुत्रा उडाला आणि लांब जाऊन पडला. गेंडा कुत्र्याजवळ गेला आणि म्हणाला, अरे अरे, तुला लागले नाही ना? तू बरोबर नकोस खेळू. कुठे ते इतके वजनदार आणि कुठे तू इतका हलका? कुत्रा हळूच उठला, अंगावरची धूळ झटकली आणि परत ओंडक्यावर आला. तेवढ्यात झाडावरून एक माकड खाली आले आणि म्हणाले, ये तू माझ्या बरोबर खेळ. एका टोकाला माकड बसला आणि घाबरत घाबरत दुसऱ्या टोकाला कुत्रा बसला. तेव्हा सगळे प्राणी ओरडले, माकड हलके वाटते पण कुत्र्यापेक्षा वजनदार आहे. कुत्रा माकडापेक्षा हलकाच आहे. ते दोघे मजेत खेळू लागले. त्या दोघांना खेळताना पाहून छोट्याशा ससा पण खेळावीची वाटली. तो कुत्र्याला म्हणाला, आता माझा डाव आहे, मी खेळणार. तो एका टोकाला बसला आणि दुसऱ्या टोकाला कुत्रा बसल्यामुळे ससा जोरात ओरडला, कारण तो वर लटकला होता. ससा ओरडू लागला, उतरा उतरा, आम्हाला लवकर खाली उतरवा. ससाला ओरडताना पाहून हत्तीला त्याची दया आली. तो म्हणाला, घाबरू नकोस, मी तुला खाली उतरवतो. हत्तीने ससाला सोंडेत पकडले आणि खाली उतरविले. कुत्रा उड्या मारत म्हणाला, आता सांग बरं, मी ससापेक्षा नक्कीच वजनदार आहे ना? ससा माझ्यापेक्षा हलका आहे ना? हत्ती चित्कारला, आता माझा जाऊन मी बसेल. ओंडक्यावर कुत्रा हत्तीचा बघून घाबरला. तो मनात म्हणाला, परत तसाच उडायला नको जसे हरिण उडल्या वर उडालो होतो तेव्हा. नशिबाने काही लागले नव्हते, पण आता नक्कीच लागेल. कुत्रा शेपूट हलवून हळूच चुपचाप ओंडक्यावरून खाली उतरला आणि बाजूला जाऊन उभा राहिला. हत्तीने विचारले, आहे का कोणी जे माझ्या बरोबर खेळेल? सगळे प्राणी एकमेकांना पाहून लागले. त्याच्या बरोबर खेळायची कुणाचीच हिंमत नव्हती. तेव्हा गेंडा पुढे आला आणि हत्तीला समजावू लागला, नको नको, हा खेळ आपल्यासाठी नाही. आपण दोघेही खूप वजनदार आहोत. आपण जर ओंडक्यावर चढलो तर तो ओंडकाच तुटेल. तूच विचार कर ना. गेंड्याने सगळ्यांकडे बघितले. कुत्रा आणि लांडग्याला पकडले आणि ओंडक्यावर बसवले आणि म्हणाला, तुम्ही दोघे सारखे वजनदार आहात, म्हणून तुम्ही दोघे जण खेळा. बाकी सगळेजण तुमचा खेळ बघतील. ते दोघे मजेत खेळू लागले. काही प्राणी कुत्र्याकडे आणि काही प्राणी लांडग्याकडे जाऊन उभे राहिले. ते दोघे मस्तपैकी खेळू लागले. कधी कुत्र्यावर जात असे तर कधी लांडगावर जात असे. कुत्र्याच्या बाजूचे प्राणी लांडगावर गेला की ओरड होते, आम्ही जिंकलो, आम्ही जिंकलो. आणि कुत्र्यावर जाताना लांडग्याच्या बाजूचे प्राणी टाळ्या वाजवत ओरडा, आम्ही जिंकलो, आम्ही जिंकलो. जसा जसा खेळ रंगायला लागला तसे सगळे जंगल टाळ्यांच्या आवाजाने दुमून गेले.